In the last lecture, we have discussed about the salivary glands and pancreas. Today, we are going to talk about the liver. So, what is the liver and what is its role in the digestion? तो आज आपण बघणार आहोत की लिव्हरचा रोल काय आहे, काय काम असते लिव्हरचं डायजेशनच्या प्रक्रियेमध्ये. तर आता लिव्हर काय बघा की इट इज दी लार्जेस्ट ग्लँड इन आवर बॉडी. आपल्या शरीरामधली सर्वात मोठी ग्रंथी असते लिव्हर. आणि कुठल्या प्रकारची ग्रंथी तर एक्झोक्राइन ग्लँड. ठीक आहे. इट इज दी लार्जेस्ट ग्लँड इन आवर बॉडी. आपल्या शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी ती असते लिव्हर. ठीक आहे. त्याच्यानंतर याचा कलर जर आपण बघितला, इट इज दी डार्क ब्राऊन और डार्क रेडिश ब्राऊन इन कलर. लालसर रंगाचं आपल्याला लिव्हर बघायला भेटते, डार्क रेडिश ब्राऊन. त्याच्यानंतर याची लोकेशन कुठे आहे बघा. आता याची लोकेशन आहे बघा, एक मसल आहे आपल्या शरीरामध्ये हॉरिझॉन्टल मसल, याला आपण म्हणतो डायफ्राम. या डायफ्रामच्या वरती आहे आपली थोरॅसिक कॅव्हिटी आणि थोरॅसिक कॅव्हिटीमध्ये आहेत लंग्स. दिस इज राईट लंग, लेफ्ट लंग. आणि यांच्या मधातली जी कॅव्हिटी आहे याला आपण म्हणतो मेडियास्टिनम, ज्याच्या आतमध्ये असते हार्ट. दिस इज दी हार्ट. मग आता ही जी वरची कॅव्हिटी आहे याला आपण म्हणतो थोरॅसिक कॅव्हिटी, ज्याच्यामध्ये लंग्स आहे, हार्ट आहे. आता यांच्या खाली एक मसल आहे हॉरिझॉन्टल मसल, एक स्नायू आहे याच्या खाली हॉरिझॉन्टल, त्याला आपण म्हणतो डायफ्राम. मग या डायफ्रामच्या खालचा जो भाग आहे याला आपण म्हणतो ॲबडॉमिनल कॅव्हिटी. वरचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो थोरॅसिक कॅव्हिटी. अप्पर पार्ट अबाव दी डायफ्राम कॉल्ड ॲज थोरॅसिक कॅव्हिटी, दॅट इज दी चेस्ट रिजन. and the lower part below the diaphragm called as the abdominal cavity or abdomen. डायफ्रामच्या खालच्या भागाला आपण ॲबडॉमेन म्हणतो, वरच्या भागाला थोरॅसिक कॅव्हिटी म्हणतो. मग आता ही आहे राईट साईड आपली. राईट साईडला डायफ्रामच्या खाली आपल्या शरीरामध्ये असलेली सर्वात मोठी ग्रंथी आहे, तिचं नाव आहे लिव्हर. मग आता लिव्हरची लोकेशन काय झाली बघा, राईट साईड ऑफ दी ॲबडॉमेन, इन द अप्पर पार्ट अँड बिलो दी डायफ्राम. डायफ्रामच्या खाली बघायला भेटते लिव्हर. त्यानंतर ॲबडॉमेनचा जो वरचा भाग आहे त्या वरच्या भागात तुम्हाला लिव्हर बघायला भेटते. तर लोकेशन काय झाली बघा, अप्पर राईट पार्ट ऑफ ॲबडॉमेन. ॲबडॉमेनच्या वरच्या उजव्या भागामध्ये तुम्हाला लिव्हर बघायला भेटतो. अप्पर राईट पार्ट ऑफ ॲबडॉमेन बिलो दी डायफ्राम. आणि कशाच्या खाली तर बिलो दी डायफ्राम. तर ही झाली याची लोकेशन ऑफ लिव्हर. लिव्हर कुठे बसलेला आहे तर ते आपल्याला माहिती झालं. त्याच्यानंतर वेट 1.2 to 1.5 kg. 1.2 ते 1.5 kg एवढं वेट असतं कशाचं, लिव्हरचं. त्याच्यानंतर इट हॅज 2 लोब्स. लिव्हर जे आहे याचे 2 भाग असतात, एक आहे राईट लोब आणि दुसरा आहे लेफ्ट लोब. लिव्हर जो असतो या लिव्हरचे 2 भाग पडलेले आहेत. ठीक आहे. हे असे 2 भाग, याला एका भागाला आपण म्हणतो राईट लोब, तर दुसऱ्या भागाला आपण म्हणतो लेफ्ट लोब. ठीक आहे. तर लिव्हर हॅज 2 लोब्स, राईट लोब अँड लेफ्ट लोब. आता कोणता लोब मोठा दिसतो याच्यामध्ये तर राईट लोब इज ग्रेटर दॅन दी लेफ्ट लोब. राईट लोब जो आहे, उजवा पार्ट जो आहे लिव्हरचा तो थोडा मोठा आहे लेफ्ट लोबपेक्षा. सो राईट लोब इज दी ग्रेटर पार्ट ऑफ दी लिव्हर. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, लिव्हरला एक कवरिंग आहे बाहेरून. लिव्हर इज कवर्ड बाय ए मेम्ब्रेन कॉल्ड ॲज ग्लिसन्स कॅप्सूल. हे जे लिव्हर आहे या लिव्हरला बाहेरून एक कवरिंग आहे, एक आवरण आहे. या कवरिंगला आपण म्हणतो ग्लिसन्स कॅप्सूल. इट इज नेम बाय द सायंटिस्ट ग्लिसन, सो इट इज कॉल्ड ॲज ग्लिसन कॅप्सूल. सो लिव्हर इज कवर्ड बाय
ग्लिसन्स कॅप्सूल. सो दिस इज ऑल अबाउट दी मॉर्फॉलॉजी ऑफ लिव्हर. ठीक आहे. आता आपण काय बघितलं, बाह्य स्वरूप, लिव्हरचं बाह्य स्वरूप आपण आता बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की हिस्टॉलॉजी ऑफ लिव्हर, की लिव्हरची आतली रचना कशी आहे ते आपल्याला आता बघायचं आहे. तर याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊ शकता. आता बघा, हिस्टॉलॉजी ऑफ लिव्हर म्हणजे लिव्हरची आतील रचना कशी आहे, आतून लिव्हर कसं दिसते, तर ते आपल्याला आता बघायचं आहे. तर लिव्हरला जसं आपण कट केलं, याला कट केल्यानंतर तर हा जो कट भाग आहे याला मायक्रोस्कोपच्या आतमध्ये आपल्याला बघायचा आहे. तर मायक्रोस्कोपच्या आतमध्ये जेव्हा आपण याला बघतो त्यावेळेस आपल्याला हेक्झॅगोनल शेपचं किंवा पॉलिगोनल शेपचं एक स्ट्रक्चर बघायला भेटते लिव्हरच्या आतमध्ये. असे असंख्य स्ट्रक्चर आपल्याला लिव्हरच्या आतमध्ये बघायला भेटतात. त्यांना आपण म्हणत असतो हिपॅटिक लोब्यूल. हिपॅटिक लोब्यूल. आता हिपॅटिक लोब्यूल काय बघा, इज दी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ दी लिव्हर. आता कट सेक्शन घेतल्यानंतर समजा आपण लिव्हरला कट केला आहे, ठीक आहे. तर ही एक स्लाईड तयार झाली कट केलेलं. तर याच्या आतमध्ये आपल्याला असे अनेक पॉलिगोनल आकाराचे किंवा षटकोनी आकाराचे असे अनेक स्ट्रक्चर, अशा अनेक रचना आपल्याला लिव्हरच्या आतमध्ये बघायला भेटतात. यांना आपण म्हणतो हिपॅटिक लोब्यूल. दिस इज कॉल्ड ॲज हिपॅटिक लोब्यूल. ठीक आहे. हे असे षटकोनी आकाराचे किंवा पॉलिगोनल आकाराचे असे भरपूर असंख्य स्ट्रक्चर आपल्याला लिव्हरच्या आतमध्ये बघायला भेटतात. ज्यावेळेस याचा आपण मायक्रोस्कोपच्या खाली अभ्यास करतो त्यावेळेस असे असंख्य स्ट्रक्चर तुम्हाला बघायला भेटतात. यांनाच आपण म्हणतो हिपॅटिक लोब्यूल. दिस इज कॉल्ड ॲज हिपॅटिक लोब्यूल. तर हिपॅटिक लोब्यूल कसा आहे बघा, इट इज हेक्झॅगोनल और पॉलिगोनल इन शेप. आकार कसा दिसतो त्याचा, एक तर हेक्झॅगोनल किंवा पॉलिगोनल, अनेक बाजू असलेला. ठीक आहे. आता या हिपॅटिक लोब्यूलचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. तर एक हिपॅटिक लोब्यूल जर तुम्ही बघितला तो अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. ठीक आहे. इट इज हेक्झॅगोनल. देन इट कंटेन्स दी रॉ ऑफ सेल्स अरेंज इन अ कॉलम कॉल्ड ॲज दी हिपॅटोसाइट्स. याच्या आतमध्ये तुम्हाला अशा अनेक रॉ बघायला भेटतात सेलच्या, अनेक कॉलम बघायला भेटतात सेलच्या, आणि मध्यभागी असते सेंट्रल व्हेन. ठीक आहे. मग आता हा आहे हिपॅटिक लोब्यूल. हिपॅटिक लोब्यूलच्या आतमध्ये तुम्हाला सेल्स ज्या आहेत, पेशी ज्या आहेत, त्या रॉमध्ये किंवा कॉलममध्ये अशा मांडलेल्या दिसतील तुम्हाला. अशा अनेक कॉलम आहेत. या कॉलममध्ये अशा या सेल्स मांडलेल्या दिसतील तुम्हाला. सेल्स आर अरेंज इन द कॉलम ऑर रॉ. सेल्स या कॉलममध्ये मांडलेल्या दिसतील किंवा रॉमध्ये एका लाईनमध्ये, एका ओळीमध्ये त्या मांडलेल्या दिसतील. तर लिव्हरच्या ज्या सेल आहेत त्यांना आपण म्हणतो हिपॅटोसाइट्स. सेल्स ऑफ लिव्हर कॉल्ड ॲज हिपॅटोसाइट. ठीक आहे. साइट म्हणजे सेल, CYTE, साइट म्हणजे सेल. आणि हिपॅटो म्हणजे हिपॅटिक ऑर्गन, दॅट इज कॉल्ड ॲज द लिव्हर. हिपॅटो म्हणजे लिव्हर आणि लिव्हरची सेल हिपॅटोसाइट. मग आता हिपॅटिक लोब्यूलच्या आतमध्ये आपल्याला हिपॅटोसाइट्स दिसतात. आणि या हिपॅटोसाइट्स कशा मांडलेल्या आहेत, अरेंज इन अ कॉलम. कशामध्ये मांडलेल्या दिसतात, एखाद्या कॉलममध्ये मांडलेल्या दिसतात, एखाद्या ओळीमध्ये मांडलेल्या दिसतात. द सेंटर ऑफ हिपॅटिक लोब्यूल कंटेन्स दी सेंट्रल व्हेन. आता हिपॅटिक लोब्यूल जे आहे त्याच्या मध्यभागामध्ये तुम्हाला सेंट्रल व्हेन बघायला भेटते. ॲट दी सेंटर ऑफ हिपॅटिक लोब्यूल देअर इज अ सेंट्रल व्हेन. हिपॅटिक लोब्यूलच्या मध्यभागी तुम्हाला सेंट्रल व्हेन बघायला भेटते. त्यानंतर द स्पेस प्रेझेंट बिटवीन दी टू कॉलम्स ऑफ दी हिपॅटोसाइट्स. हा एक कॉलम झाला हिपॅटोसाइटचा, हा दुसरा कॉलम झाला. हा एक कॉलम झाला, हा दुसरा कॉलम, हा एक कॉलम, हा दुसरा कॉलम. हा जो स्पेस आहे दोन कॉलमच्या मधात, द स्पेस बिटवीन दी टू कॉलम्स ऑफ हिपॅटोसाइट्स, दिस स्पेस इज कॉल्ड ॲज सायनोसाइट. इट इज कॉल्ड ॲज सायनोसाइट.
सायनोसॉइड. ठीक आहे, याला आपण सायनोसाइड म्हणतो. इन दिस सायनोसाइड ब्लड इज डिपॉझिटेड अँड फ्यू कुफर सेल्स आर प्रेझेंट. हा जो स्पेस आहे याच्यामध्ये ब्लड साचलेलं असते. द सायनोसाइड्स कंटेन ब्लड. सायनोसाइड्सच्या आतमध्ये तुम्हाला ब्लड बघायला भेटते. द स्पेस प्रेझेंट बिटवीन दी टू कॉलम्स ऑफ हिपॅटोसाइट कॉल्ड एज सायनोसाइड. अँड इन दिस सायनोसाइड देर इज अ प्रेझेन्स ऑफ ब्लड. इट कंटेन्स ब्लड अँड कुफर सेल्स. हा जो स्पेस आहे सायनोसाइड, या सायनोसाइडमध्ये तुम्हाला ब्लड जमा झालेलं दिसते, रक्त साठलेलं दिसते. आणि त्याचबरोबर काही पेशी बघायला भेटतात, त्यांना आपण म्हणतो कुफर सेल. याच्या आतमध्ये काही सेल बघायला भेटतात तुम्हाला, त्यांना आपण म्हणतो कुफर सेल. ठीक आहे, इट कंटेन दी कुफर सेल. आता ह्या ज्या कुफर सेल आहेत, या कुफर सेलचं काम काय असते बघा. कुफर सेल डिस्ट्रॉय दी ओल्ड ब्लड सेल लाईक WBC, RBC. ठीक आहे, ज्या कुफर सेल आहेत सायनोसाइड्समध्ये प्रेझेंट असलेल्या, या कुफर सेल काय करतात, दे डिस्ट्रॉय दी ओल्ड ब्लड सेल दॅट इज दी RBC अँड WBC. ज्या लाल रक्तपेशी आहेत, पांढऱ्या रक्तपेशी आहे, ज्यांचं एज संपलेलं आहे, ज्यांची वयाची मर्यादा संपलेली आहे, त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम, त्यांना नष्ट करण्याचं काम कुफर सेल करत असतात. ठीक आहे, ओल्ड सेलला डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात कुफर सेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पॅथोजन जरी असले, रोगजंतू जरी असले, जसं की बॅक्टेरिया, व्हायरस, त्यांनासुद्धा डिस्ट्रॉय करण्याचं काम कुफर सेल करत असतात. ठीक आहे, तर हे झालं हिपॅटिक लोब्युलच्याबद्दल. ठीक आहे, तर असे असंख्य हिपॅटिक लोब्युल लिव्हरच्या आतमध्ये तुम्हाला बघायला भेटतात. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट दी हिस्टॉलॉजी ऑफ लिव्हर.